नाव कोणाचे? काय नाव आहे तुमचं? त्याने सुंदर त्या ठिकाणी नाव सांगितलं. म्हटले माझं शुभ नाव आहे आणि माझं लाभ नाव आहे. ते म्हटले कोणाचे पुत्र आहे? म्हटले गणपती महाराजांचे पुत्र. म्हटले गणपती माझा लहाना भाऊ? ते म्हटले तुमचे भाऊ आहे त्यांना माहिती नाही, पण भगवान शंकराचे पुत्र आहे. आमचे बाबा असणारे भगवान शंकर आहेत, आमची आजी असणारे माता पार्वती. ते म्हटले माझ्या आधी. आणि गणपती कधी आला? म्हणजे आल्याच्या नंतर त्याचा विवाह झाला. हे मुलं मोठमोठाले झाले, बोलू लागले. बोलण्यामध्ये मला आता नाव सांगू लागले. एवढ्या लवकर कसा आला? म्हणले गणपती. कार्तिकेय महाराजांना राग आला. तन 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 करत असणाऱ्या भगवान शंकरापाशी महादेवाने पार्वतीपाशी पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर त्यांना विचारलं. म्हटले आई गणपतीचा विवाह कसा? का गणपतीचा विवाह केला? म्हटले तुम्ही आधी. अरे गणपती मला कधीच त्या ठिकाणी पृथ्वी परिक्रमेमध्ये कधी आमची भेट झाली नाही. माझ्यापासून पुढे कधी गेला ते मला दिसलं नाही. माझं मोर वाहन असणार ते म्हटले महाराज कधी त्यांनी मुक्काम केला नाही. रात ना दिवस आम्ही ते असणारी पृथ्वीची परिक्रमा करत होतो म्हणले. आणि तुम्ही म्हटले इकडे गणपतीचा विवाह केला कसा? का कशामुळे? म्हटले सांगा. पृथ्वी परिक्रमेचं ठरलं होतं ना, मग याला का तुम्ही विवाह केला? माता पार्वतीने सांगितलं. म्हणले तुझ्या बापाला विचार. म्हटले जा. म्हणले तिकडे भगवान शंकराकडे पाठवले. भगवान शंकराला तोच प्रश्न. भगवान शंकर म्हणतात घडलेला सगळा वृत्तांत भगवान शंकराने सांगितला. सांगितल्याच्या नंतर कार्तिकेय महाराजांना तो पटायला. कार्तिकेय महाराज म्हणतात नाही असं जर असतं म्हणले तर मी सुद्धा याच ठिकाणी परिक्रमा पूर्ण केली असते. ब्रह्मदेवाला बोलवण्यात आलं. ब्रह्मदेवाने तीच सगळी कथा त्या ठिकाणी सांगितली. म्हणले ऐका, आई वडिलांची पूजा करून जर त्या ठिकाणी परिक्रमा जर केली तर पृथ्वी परिक्रमेचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. सगळी कथा सांगितल्यानंतर कार्तिकेय महाराजाने पण घेतला. म्हणले आता मी या ठिकाणी विवाह करणार नाही. जीवनात कधीच विवाह करणार नाही म्हणले. आणि मी असणार त्या ठिकाणाहून ते कार्तिकेय महाराज निघाले आणि निघून कौचिकीय पर्वतावरती त्या ठिकाणी काय करू लागले? तप करू लागले. तपश्चर्या करता बसले. कौचिकीय पर्वतावरती तप करतात. एकदा माता पार्वती भगवान शंकराला म्हणतात देवा चला ना एकदा त्या देवाकडे जाऊ, त्या आपल्या मुलाला आणू, त्याला बोलू, त्याला असणार विवाह करण्याकरता प्रवृत्त करू, त्याचा सुंदर विवाह करू, लेकरू नातू होतील. म्हटले तो आनंदाने राहील. चला म्हटले एकदा त्याच्याकडे. भगवान शंकर माता पार्वतीच्या विनंतीनुसार गेले. विनंती करू लागले त्या असणाऱ्या कार्तिकेय महाराजांना. पण कार्तिकेय महाराज म्हटले नाही आता मी त्या ठिकाणी विवाह करणार नाही. तुम्हीच या ठिकाणी काय करा? वास्तव्य करा. म्हणून कौचिकीय पर्वताच्या पायथ्याशी भगवान शंकर त्या ठिकाणी मल्लिकार्जुन नावाने काय आहे? विराजमान आहे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्या ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कौचिकीय पर्वताच्या पायथ्याला त्या ठिकाणी मल्लिकार्जुन नावाने त्या ठिकाणी काय आहेत महाराज? आंध्र प्रदेश मध्ये त्या ठिकाणी सुंदर एक ज्योतिर्लिंग आहे. साक्षात भगवान कार्तिकीय भगवंताने सांगितलं. म्हणले आता माझी एक इच्छा आहे तेवढीच पूर्ण करा. म्हणले का? माझे जे भक्त येतील ना त्या भक्तांना दर्शन देण्याकरता तुम्ही ज्योतिर्मय लिंगामध्ये प्रवेश करून याच ठिकाणी विराजमान. ते म्हणले तुझी इच्छा लग्नाची पूर्ण झाली नाही, ही इच्छा मी पूर्ण करेन. म्हणून 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन त्या आंध्र प्रदेशामध्ये त्या ठिकाणी विराजमान आहे. स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी विराजमान आहे. श्री सुतजी महाराजांना शौनकादी ऋषी प्रश्न करतात. म्हटले महाराज हे जे ज्योतिर्लिंग आहेत हे ज्योतिर्लिंग का प्रगट झाले? कधी प्रगट झाले? का कशामुळे प्रगट झाले ते आम्हाला सांगा. हे ज्योतिर्लिंग प्रगट होण्याचं मागचं कारण यांची आम्हाला कथा सांगा म्हटली. आणि श्री सुतजी महाराज ज्योतिर्लिंगाचं वर्णन करू लागले. महाराज करत असताना एक